नमस्कार सगळ्यांना, आपलं स्वागत आहे खानदेशी तापी ब्लॉगमध्ये। आज आपण मटण आणलेलं आहे आणि आता दसरा संपला, नवरात्र झाली आणि आज आपण गार्लिक मटण करणार आहोत, तेही अख्खे लसूण टाकून मटणमध्ये। पहिले आपण 1 किलो मटण आणलेलं आहे आज आणि आता त्याला धुवून टाकते। हे पहा, आपण मटण धुवून काढलं आहे स्वच्छ आणि आता मी कांदे कापते आणि तुम्हाला पहिले पिवळं पाणी दाखवते, नंतर मग कसं करायचं ते सांगते। गार्लिक मटणसाठी कसं करायचं ते सांगते। पहा, मी कांदे कापले पिवळ्या रश्यासाठी, परत लसूण घेतला आहे। आता त्याला ठेचून घेते, थोडं जाडसरच ठेचायचा। लसूण ठेचला गेला बघा, मस्त जाडसर आहे हे, आपण जसं मटणाच्या भाजीत घालतो ना तसा। तेल घालते मी 3 पड्या, कांदे टाकते मी तेलात, तापलंय आपलं तेल। तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला ना, नक्की सबस्क्राईब करा, शेअर करायचं विसरू नका आणि लाईक पण करा, लाईक करा, कमेंट करा। चांगला आपण तेलात परतून घ्यायचा पहिले कांदा मस्त। हे बघा, मी जिरं घालते आता। कांदा टाकला आपला भाजून, मस्त तेलात परतून घेतला, जिरं घालायचं पिवळ्या रस्स्यामध्ये। परत आपण लसूणची जाडसर पेस्ट केलेली आहे पा, मी ठेचली ना आता। हे पा, जास्त बारीक नाही का काही नाही, जाडसरच आहे। म्हणजे पिवळा रस असं करते मी, कारण पोरं आपल्या घरी राहतात लहान, पिवळं पाणी पितात, त्याच्यासाठी पहिले मी पिवळं पाणीच करते आणि मग बाकीच्या गोष्टी करते। चांगलं परतून घ्यायचा जिरं आणि लसूण तेलात, वास मस्त येतो। वास तर खूप छान येतोय। आता हळद घालते मी, हे पा, धन्याची कूट आहे, धना पावडर, धना पावडर, धन्याची कूट एकच घालते। हे पा, हे आपलं मटण आहे, याला काय करायचं, धुतल्यानंतर कधीही भाजीमध्ये टाकताना फक्त पाणी त्याचं काढून टाकायचं असं। म्हणजे ते काय होतं, याचं जे पाणी असतं ना, आपण जर भाजी केली आणि डायरेक्ट टाकून दिला असं धुवून, ते भाजीला चव नाही येत आणि ती भाजी इसळी पण लागते, चव थोडीशी असं मस्त, आणि त्याच्याच अंगाचं पाणी सुटतं, काही गरजच येत नाही पाणी टाकायची। फक्त जर पिवळं करायचं राहिलं का मग गरम पाणी करायचं आणि ते घालायचं। मी एका साईडला गरम पाणी केलेलं आहे, गॅस चालू आहे माझा एका साईडला, फक्त पाणी काढून टाकायचं त्याचं, त्याच्याशिवाय आपली भाजी चांगली लागत नाही। नाहीतर त्याचं ते म्हणजे रक्त निघून जातं, ते सगळं घाण निघून जाते, कारण धुतलेलं राहतं ते, पण आपण एक वेळा काढून टाकायचं। आणि माझी भाजी ना कधी मी खानदेशा पद्धतीनेच बनवते, कारण आमची आई, आमच्या सासूबाई असंच बनवतात। त्यांचं पाहून किती पाणी निघलं पहा। आणि याला चांगलं आता असं वर खाली करून घ्यायचं, मस्त कलसून टाकायचं आणि 15 ते 20 मिनटं फक्त टाकली ठेवायची, म्हणजे त्याचं अंगाचं पाणी सुटेल। आता मस्त वर खाली करून दिलं मी, मस्त हळद वगैरे मस्त मिक्स झालं आणि आपण आता हे झाकण ठेवून द्यायचं पाणी सुटेपर्यंत। एका साईडला गरम पाणी ठेवलेलं आहे, त्याला अंगाला पाणी सुटलं का हे पाणी त्याच्यात टाकायचं। हे पहा, पाणी सुटलेलं आहे आता, हे पहा मस्त पाणी सुटलं, हे त्याचं अंगाचंच पाणी सुटलं। आता काय करायचं, आपण अजून थोडा वेळ राहू द्यायचं, 5 मिनटं, मग पाणी टाकायचं। पहा 5 मिनटं झाली, परत पाणी किती सुटलं पहा,
मस्त आता काय करायचं, पाणी टाकून द्यायचं आपण गरम, आणि थोडंच टाका, जास्त नाही, कारण कुकरमधून वरती पाणी येईल नाही का. बस लागलं का नंतर टाकायचं, शिट्टी उघडल्यानंतर. आणि आता मीठ आपण घालून घेऊ. एक चमचीभर मीठ घातलं मी. कुकर 5 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या. 5 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या मस्त. लसूण करीसाठी मी आपण कांदा घेतलेला आहे, त्याला मी अशी चीर पाडून घेतल्या चाकूने आणि त्याला भाजून घेते. मग तुम्हाला आता सांगते कसं करायचं तर. हा कांदा घेतला आहे, याला अशा फक्त चीर पाडायच्या आणि भाजून घ्यायचा. आता गॅसवर भाजायला ठेवलेला आहे कांदा. हे पहा आपला कांदा भाजून झालेला आहे, मी काढते त्याला. हे पहा. आणि खोबरं घेतलेलं आहे मी भाजलेलं आहे, त्याला बारीक काप करायची काळी भाजीसाठी. हे पहा मी कांदा भाजून घेतला. अद्रक घेतलेलं आहे एवढं, हे पहा हे एवढं आहे. आणि आपण खोबरं बी बारीक थोडंसं मी चाकूने हे करून घेतलं बारीक काप. आणि लोंग घेतले, मिरी घेतली आहे 5-6 आहे, 4-5 आहे. परत भाज्या आहे, दालचिनी आहे, परत आपली काळी विलायची आहे. आणि आपण गार्लिक मटनसाठी असे अख्खे लसूण घेतलेले. हे पहा हे 10 पाकड्या घेतलेल्या आहे मी. हे पहा 10 आहे, म्हणजे प्रत्येकाला 1-1, 2-2 जाईल. आता मी यावेळेस फक्त हा मसाला भाजून घेतलेला नाही आहे, फक्त कच्चा घालायचा आहे. आणि आपण थोडा रेडीमेड मसाला वेगळा घालू, आपला घरचा घरगुती मसाला घालायचा मला घरी केलेला. हा फक्त थोडा अख्खा मसाला आहे. त्याचा पहिले कोरडा मसाला दळून घ्यायचा मिक्सरमध्ये. हे पहा आता मी ना कांदा, परत अद्रक हे थोडंसं बारीक करून घ्यायचं अद्रक, कारण नाही तर अख्खं राहून जाईल आपलं. आणि काय करायचं, कोथिंबीर घ्यायची थोडी. हा लसूण आहे, मी असेच घालते टरले समत. कोथिंबीर पण घालायची थोडी, म्हणजे चव येईल आपली भाजीला. हे पहा धुतलेली कोथिंबीर मस्त. आणि हे दळून घ्यायचं. तिखट आणि बाकीचा काळा मसाला घरगुती नंतर टाकायचा. हे पहा हे मसाला दळून झालेला आहे आपला. मी थोडं पाणी घातलं, कारण कोरडं दळलं जात नाही. मस्त बारीक झाला. आता याला असाच राहू द्यायचा. अजून 2 शिट्ट्या बाकी आहे आपल्या कुकरच्या. हे पहा आता आपली भाजी झालेली आहे, पिवळा रसा. आता आपण खोलून घेऊ. शिजली का तेच बघायचं आहे. आणि पहा मस्त शिजली. हे पहा आता आपण काळी भाजी करू. आणि लसूण कसा घालायचा अख्खे ते पण सांगते मी तुम्हाला. हे पहा आपण मग अशी कांदे आणि खोबरं, लसूण, कोथिंबीर हे दळलं. परत मी आता तुम्हाला काय टाकते ते दाखवते. हे पहा मी काळा मसाला आहे माझा घरगुती. परत मी एव्हरेस्ट मसाला घेतलेला आहे. आता पहिले काय करायचं, आपण लसूण तळायचं, कमी गॅस करायचा. आणि ह्या 10 कांड्या आहे माझ्या, या 10 तेलात टाकायच्या. बस हे पहा असे मस्त भाजायला पाहिजे. हे पहा असे थोडी जवळ घे. हे पहा तुम्ही कधीही भाजी केली ना, तुम्हाला जर वाटलं मला लसूण आपलं गार्लिक मटन करी खायची आहे तर अशीच करायची. मी मम्मीच्या हाताची गार्लिक मटनची भाजी मस्त लागते. हे पहा हे लसूण असा काढून घ्यायचा, कारण तो लई तडतड करतो, त्याच्यामुळे काढून घ्यायचा. आणि नंतर भाजीत घालायचा. आपण फक्त तडका दिला याला तेलाचा. आणि आता काय करायचं, आपलं हे मिश्रण सगळं दळलेलं याच्यात घालायचं.
मस्त तळायचा मसाला. हे पहा मी माझा घरचा तेजपत्ताचं झाड आहे, तिथूनच तेजपत्ता तोडला मी आणि याच्यात टाकून देते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कमेंट करायची विसरू नका. वास तर खूप मस्त येतो बरं का असा, कारण लसूण तळला जातो ना त्याच्यात तेलात. आता मी काय करते, माझा घरगुती मसाला टाकते. आता काळा मसाला आहे आपला, एव्हरेस्ट मसाला आहे, एव्हरेस्टचा मटन मसाला. हां मटन मसाला आहे, लाल चटणी आहे तरीवाली आणि तिखट पण आहे, झणझणीत आहे. थोडी हळद घालते, परत धना पावडर आहे आपली नेहमीची. चांगलं मस्त परतून घ्यायचा. हे पहा आता हे लसूण आहे ना आपले याच्यात घालायचे, असं मस्त मिक्स करून घ्यायचे. आणि याला आता आपलं जे पिवळ्या रस्स्यामध्ये जे मटण आहे म्हणजे पीस पीस फक्त पीस घालायचे, रस्सा घालायचा, नंतर रस्सा करायचा. वास एकदम भारी येतोय भाजीचा. लसूण तर मस्त शिजून जातो त्याच्यात, तुम्हाला दाखवेल मी. असं मस्त कालून घ्यायचं पूर्ण मसाल्यामध्ये. एकदम भारी वास येतोय, जसं की हॉटेलमध्ये राहते ना भाजी तशी वास येतोय. असं मस्त परतून घ्यायचं पूर्ण मसाला, पूर्ण याला लागलेला आहे पा. आणि मग आपलं जे पिवळं पाणी असतं ना ते टाकायचं होतं, भाजीतच घालून घ्यायचं मस्त. त्याला तरी वगैरे छान येते. आणि समजा भाजी जर तुम्हाला घट्टी लागत असेल तर तुम्ही डाळ्या पण घालू शकता किंवा हरभऱ्याची डाळ घालू शकता, पण काही गरज येतच नाही, कारण आपला मसाला जेवढा असतो आरामातून 5-6 लोकांची भाजी होते मस्तपैकी. हे पा किती घट्टी हे पा. हे पा मी अजून रस्सा करेल. हे पा मी एका साईडला गरम पाणी ठेवलेलं आहे, आपल्याला लागलं तेवढं टाकायचं आणि चांगली मस्तपैकी शिजू द्यायची. लसूण शिजवून जायला पाहिजे असं. हे पा आपला अंदाजनुसार मीठ घाला, भाजीत चव यायला पाहिजे असा. बस कोथिंबीर घालते मी आणि थोडी शिजू द्यायची. हे बघा आपली भाजी झाली आता. हे पा कसं मस्त लसूण आले. पहिले आपण तर लसूण तुम्हाला मी दाखवते शिजला का नाही. हे पा किती भारी शिजला. हे पा किती भारी मऊ एकदम. आणि खायला खूप चव लागते बरं का भाजी. आता तुम्ही एकदा करून बघा आणि मला नक्की सांगा कशी झाली भाजी. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करायचं विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ शेअर करा. हे पा असे नवनवीन व्हिडिओ मी आणत जाईल तुम्हाला. हे पा कसा वाटला माझं रेसिपी ते नक्की सांगा.